मग आमचा कुणीतरी तो मीडियावाला तो एखादा चुकीचा फोटो टाकला की शिवाय सुरूच, मग मला बरं वाटतं. कारण की टीका काहीतरी आहात म्हणून होते. नसणाऱ्याला कोण विचारतात? रस्त्यात भिकारी बसलेले आहेत, कोण सोशल मीडियावर टाकणार आहे काय भीक मागतो म्हणून? आहेत जितके प्रेम करणारे असावेत ना तितके टीका करणारे असावेत. अजून सुद्धा कृष्णावर टीका करणारी लोक आहेत. कृष्ण भाग्यवान आहेत, 5000 वर्षापासून ही अवलादी आहेत. 10 दिवसापूर्वी मला सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये ही ओवी चुकीची आली. म्हटलं काय संशोधन आहे? टीका करणारी लोक आहेत म्हणून तुमच्या अस्तित्वाचा प्रचार होतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, माऊली स्वतः सांगतात, जगे अवज्ञाची करावी. जगाने जर तुम्हाला शिव्या दिल्या तर तुमचा परमार्थ योग्य आहे. त्या ज्ञानोबरायांच्या भावाबरोबर जर आपला भाव मिळाला ना महाराज, एकाही माणसाची तुम्हाला जीवनात आवश्यकता नाही. एकाही माणसाची. ओवीच तुमची गुरु आहेत आणि ओवीच तुम्हाला ब्रह्म करते, हे ओवीतच लिहिलेलं आहे. आणि वारकरी संप्रदायात 700 वर्षानंतर ओवीनीच तुकोबाराय जन्माला घातले. बाबाजी चैतन्याने येऊन कृपा करण्या इतपत सशक्त हे ज्ञानेश्वरीने तुकोबारायला बनवलं. ज्ञानोबारायांचं ज्या मंदिरात आज आपण जाऊन दर्शन करतोय ते मंदिर तुकोबारायांनी बांधलेलं आहे. पैसा लागला का नाही त्याला? आणि एवढं मोठं मंदिर बांधणाऱ्याला तुम्ही गरीब आहे म्हणून सांगता. तुमच्या बौद्धिक गरिबीवर लाज वाटते हो. अहो, तमाशा रंगावा म्हणून त्या कृष्णाची बाजारात पाठवता हो तुम्ही. अहो, कृष्णम वंदे, काय तुमची नालायक बुद्धी हो. आपण आपल्या देवतेची चेष्टा करतो, इतके मूर्ख आहेत आपण. आपल्या देवाला बोलल्यानंतर फाशीची शिक्षा, त्याला ईशनिंदा म्हणतात. पाकिस्तानमध्ये जर एक शब्द बोललात, बंगलामध्ये जर एक शब्द बोललात, 57 देशात जर तुम्ही एक शब्द मुस्लिम बद्दल बोलला तर जाग्यावर खलास करतात तुम्हाला. आणि आपले शिकलेली लोक, अरे माऊलीचा भाव कळाला नाही म्हणून ही दुर्दशा आहे. हे बौद्धिक दारिद्र्य आहेत. ज्या दिवशी भाव कळाला ना, पुरस्काराची गरज नाही हो, लोक तुम्हाला देव मानतील. गेल्या 4-5 वर्षापासून या अभंगावर इथे कीर्तन चालू आहे. बाबा राहू दे या वयामध्ये, कसा खाली विठला विठला. परिमळ गेली या. चार 5 वर्ष त्यांनी इथे येऊन कीर्तन ऐकलं आणि मला सकाळी भेटला. मला म्हणे महाराज 4-5 वर्ष झालं तुमचं इथे कीर्तन ऐकतो मी. म्हटलं छान आहे. तोच अभंग काय घेता? त्याचा दोषच नाही ना. तोच अभंग काय घेता? मला दुसरा येत नाहीत. कीर्तन बंद करा. कीर्तन न करणारा माणूस काय सांगतो? म्हटलं तू येणं बंद कर. जे येतात त्याच्यावर दगड टाकू नको. अर्थ समजून घ्या. एका अभंगावर पुन्हा पुन्हा कीर्तन ऐकण्याची क्षमता आणि समज ही मोठ्या माणसामध्ये असते. रोज नवीन हॉटेल, नवीन सिनेमा, नवीन हे आपल्या शास्त्रामध्ये याला पामर म्हणतात. एक निष्ठता हा परमार्थाचा अध्यात्माचा गुणधर्म आहे. मग त्या काय उत्तर देणार तुम्ही त्याच्याकरता? कारण की जो आशय ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते कळण्याकरता सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द आहे आणि तो एकदाच ज्ञानोबारायांनी वापरलाय बरं. त्याचं नाव आहे भावज्ञ. विठ्ठल विठ्ठल एकदाच आलंय. किती गोड शब्द आहे भावज्ञ. किती वेळा यायला पाहिजे. ते भावज्ञ असल्यामुळेच एकदा वापरलंय.
म्हणजे बाकीचे जे लोक होते त्यांना सांगितलं की पुन्हा पुन्हा सांगितलं अवधारी जो, अवधान द्या, लक्ष द्या. ते भावज्ञाला म्हणत नाही तसं. तसं भावज्ञाच्या अतिरिक्त जो बाजार आहे त्याला आहे ना पुन्हा पुन्हा जागं करावं लागतं, पुन्हा पुन्हा त्याला सावध करावं लागतं. काय असतो भाव हा प्रकार? काल इथपर्यंत, मागच्या वर्षी आपण इथपर्यंत आलो होतो. भाव आहे ना एक अस्तित्व आहे. एक तुम्हाला दृष्टांतात जर समजून सांगायचं ठरलं तर आपण फुलाचं बीज लावतो. बीज, त्या बीजामध्ये सुगंध नाही आहे, पण सुगंधाचं बीज त्या बीजात आहे. बीज पण ते प्रगट नाही होत. बीज लावल्यानंतर ते उठतं. जमिनीत पुरलेलं जे बीज आहे, प्रत्येक शब्द आहेत ना, हा ज्ञानोबारांचा आहे बरं का. प्रत्येक शब्दाला ओवी आहे. फक्त मी तुम्हाला मराठीतून सांगतोय, हे कीर्तनकारांनी थोडं लक्षात ठेवा. ते मातीतलं जे बीज आहे ना ते उठतं आणि ते आकार घेतं. ज्या ज्या फुलाचं सुगंधाचं असेल ते आकार घेतं. आकार घेतल्या घेतल्या सुद्धा त्याच्यामध्ये सुगंध नसतो. आकार घेतल्यानंतर ते मोठं होतं आणि त्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर मग फुल येतं. वाढ पूर्ण होणं गरजेचं आहे. हे सगळं मी तुमच्यासाठीच बोलतोय. कच्चे परमार्थिक लोक लगेच महाराज होतात. तिची वाढ आहे ना बुद्धीची, ती अशी पूर्ण व्हायला पाहिजे, मग सुगंध येतो. ते कच्चेपणामध्ये टेन्शन येतं. ते कोणी कच्चेपणामध्ये म्हैस पण खाऊन जाते, काय सगळं सांगता येतं. आळंदीमध्ये प्रॉब्लेम आहे हा. त्याचा परमार्थ संरक्षित झाला पाहिजे. ही सगळी ज्ञानेश्वरी बरं. प्रत्येक शब्दाला ओवी आहे. फक्त तुम्ही जास्त बोर व्हाल म्हणून ते ओव्या कमी वापरतो. जे उगवलेलं झाड आहे ना त्याला प्रोटेक्शन पाहिजे, संरक्षण पाहिजे. त्याला कुणी खाऊ नये म्हणून त्याला बाउंड्री लावावी लागते. आणि मग ते त्या बाउंड्रीच्या एकदा वर गेलं की ते झाड स्वतंत्र झालं, मुक्त झालं. मग त्याला म्हशी जनावरं वगैरे काही करू शकत, येऊन पाठ घासून जातील. एका उंचीच्या वर गेलं की ते झाड तारुण्यामध्ये येतं आणि मग त्याला फुलं येतात. आणि फुलं आल्या सुगंध येत नाही. फुलं आले की मग ऋतू येतो, त्याचा काळ येतो. हा शब्द मरेपर्यंत लक्षात ठेवा. त्याचा काळ येतो. आणि त्याचा काळ आला ना, त्यातली जी ज्ञानोबारांचा शब्द सांगतो, त्यातली जी धृती आहेत, सुगंध आहेत, बोभात निघे. शब्द काय ज्ञानोबारांचा? त्यातला जो मकरंद आहे, सुगंध आहे, तो बोंबलत जातो आणि लोकांना सांगतो की मी आहे. याला संत म्हणतात. आपलंच ऍडव्हर्टाईज करणारे लई आहेत. तो सुगंध, त्या सुगंधाचं नाव आहे भाव. ते अस्तित्व आहे तुमचं. तो सुगंध जर तुमच्यामध्ये शेवटपर्यंत राहिला नाही, अजून वेगळ्या भाषेत बोलतो, ज्या फुलामध्ये सुगंध शेवटपर्यंत राहत नाही त्या फुलाला बाया आपल्या डोक्यावरून पायाखाली घेतात. तुकोबाराची भाषा फार वेगळी. गेली वीरसरी, ज्याला पाठ आहे त्यांनी पाठ करून घ्या. फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत तुम्ही डोक्यावर आहात. एकदा तुमचा सुगंध गेला म्हणजे काळ गेला की तुम्ही पायाखाली येतात, तुम्हाला तुडवलं जातं. मग तो सुगंध म्हणजे काय? ते अस्तित्व आहे. सुगंध हा अस्तित्वाचा भाग आहे. त्यालाच भाव म्हणतात. तुकोबाराची भाषा फार वेगळी. गेली वीरसरी, ज्याला पाठ आहे त्यांनी पाठ करून घ्या. फुलामध्ये सुगंध आहे
तोपर्यंत तुम्ही डोक्यावर आहात. एकदा तुमचा सुगंध गेला म्हणजे काळ गेला की तुम्ही पायाखाली येतात, तुम्हाला तुडवलं जातं. मग तो सुगंध म्हणजे काय? ते अस्तित्व आहे. सुगंध हा अस्तित्वाचा भाग आहे, त्यालाच भाव म्हणतात. पण याच्यात दुसरा अर्थ फार महत्वाचा दडलेला आहे. तो सुगंध आलेला आहे, याला सर्दी झालेली आहे, अवघड आहे ना. सुगंध आहे, याला सर्दी झालेली, नाकात फुल घातलं तरी येत नाही. अशा काही काही परमार्थिकाच्या तोंडामध्ये ओव्या पाठ आहेत, पण सर्दी झाली विषयाची, काय भाव सुगंध येणार आहे? विठ्ठल विठ्ठल. ऐकत चला, फार मजा येईल तुम्हाला त्याच्यामध्ये. कारण की ज्ञानेश्वरीचं चिंतन चालू असल्यामुळं 2-4 बादल्या काढलेल्या कळत नाहीत. मग ती जे सुगंध आहेत, पुन्हा ऐका, त्या सुगंधासाठी फुलाचा जन्म आहे. जगात कोणतंही झाड असू द्या, कोणताही व्यक्ती असू द्या, त्याचा जन्म हा फळासाठी आहे. ते मोक्ष फळ असेल नाही तर भोगाचं फळ असेल. फळ जर नाही मिळालं, तुम्ही आयुष्यामध्ये शून्य आहात. बघा, दोन्ही बाजूनी बोलतोय. संसारामध्ये तुम्ही संसार करणारे आहात तर श्रीमंत व्हायलाच पाहिजेत, नियम आहे त्याचा तो. हे जे आमचे महाराज लोक पैशाची निंदा करून पैसे कमवतात ना, ते विचित्र आहे. अर्थानाम अर्जने क्लेशः, यांनाच पाकिट देऊ नका बर. हे भंकस आहेत. जगामध्ये ज्ञानोबरायांनी पहिल्यापासून 2 पद्धती ठेवलेल्या आहेत. एक व्यावहारिक पद्धत आहे, संसारिक पद्धत. संसारात जायचं ना तर उच्चतेला गेलं पाहिजेत, श्रीमंत व्हायला पाहिजेत. एक मुलगी माझ्याकडे आली आणि मला सांगायला लागले की एक मुलगा माझ्या मागे लागलेला आहे, मी लग्न करू का? त्याला वाटलं असेल मी न्यायाचारी आहे. त्याचाही भाव वेगळाच आहे ना, न्याय देऊ शकेल. मी आपलं सहज विचारलं, किती वेळ मागं लागलेला आहे? गेल्या 1 वर्षापासून आहेत. अच्छा, म्हणलं किती वेळ? दिवसातून 5-7 तास माझ्या घराच्या अवतीभोवती असतो. म्हटलं लग्न करू नको. तुम्हाला भाव कळला नाही अजून. लग्न करू म्हणजे का? म्हणजे 6 तास तारुण्यातले तुझ्या मागे घालवतो, कमवणार कधी? कमवणाऱ्याच्या मागे तू लाग, तुझ्या मागे जे लागतात त्याच्या मागे लागू नको. कळालं? काय जीवन काय? भीक मागणाऱ्याच्या मागे तुम्ही लागू नका, भीक मागायला लावतात त्याच्या मागे लागू नका. मराठी कळणं अवघड आहे. भीक मागायला कोण लावतं? जेवढे धर्म आहेत, जेवढे पंथ आहेत, सगळे भीक मागायला लावतात. ती मोक्षाची का असेल, सवय लावतात, तुम्हाला गुलाम करतात. मला सांगा, मुक्त व्हायचंय आणि बंधनात टाकतायत, असं वागा. नाही कळलं अजून? काय व्हायचंय? मुक्त व्हायचंय, मोकळं सोडायचंय ना, मग बंधनात का टाकायचे? ते बंधनात आहेत. तुम्हाला मुक्त पाहू शकत नाही, एकट्यानेच काय दुःख भोगायचं. पंथ, धर्म, या सगळ्या गोष्टी, याचा अर्थ मग काय नियमात वागायचं नाही का? माझा मुद्दा वेगळा आहे. नियमात वागणं वेगळं, मुक्त वागणं वेगळं. मुक्त कधीही चुकीचा वागत नाही, आणि नियमात वागणारी माणसं अंतःकरणातून कपटी असतात. अनुभव घेऊन पहा. गुंड निदान चॅलेंज करतो, आव्हान देतो, पण हे आतल्या गाठीचे जे लोक आहेत ना, हे जवळ राहून गाठा करतात. ज्यांच्या ज्यांच्या क्लिपा आलेल्या आहेत ते जवळचे लोक आहेत. कोण रेकॉर्डिंग करते? त्याची रेकॉर्डिंग कोण करते? माझ्या जवळ असेल एखादा तर रेकॉर्डिंग करेल ना. हे इतके घातक आहेत. म्हणजे पाया जवळ येतात, पाया पडतात, पायाची सेवा करतात, आणि कधी पाय कापले कळू देत नाहीत. हा समज 6 तास तारुण्यातले तो एका व्यक्तीच्या मुलीच्या मागे घालवतो, पुरुषार्थहीन आहे. लक्षात ठेवा. एक नाही कळलं, दुसऱ्या भाषेत सांगतो.
अभ्यास न करता एकाच अभंगावर आयुष्य काढतो. सगळेच कीर्तनकार आहे म्हटलं, तुम्हाला कोण बोलणार आहे? जाईल. काय काय महाराज लोक एवढे हुशार आहेत, आता सप्ते आमचे पण असतात, फक्त अभंग बदलतात, विषय बदलत नाही. मी म्हटलं अरे असं का करतो? कधी कधी विषय बदल, आपण एक निष्ठा आहोत, विषय बदलायचा हा भाव, तो का मागे लागतो हा भाव. आता पुढचा टप्पा आहे का, एखादा श्रीमंत आहे आणि तो तुमच्याशी गोड बोलतो. हे सगळे व्यवहारातले दृष्टांत कळले पाहिजे बरं का. श्रीमंत आहे आणि तो तुमच्याशी गोड बोलतो. तुम्ही तुमची लायकी तपासा, खरंच तेवढा मोठा माणूस आपल्याशी बोलण्याच्या लायकीचा आहोत का आपण? काही कल्पना करा. तरी तू बोलतो, याचा अर्थ तुम्हाला वापरायचंय. हा भाव, भाव शब्दाकडे सतत लक्ष द्या बरं का. हा काय भाव आहे, फार महत्वाचा आहे. सत्ताधारी माणसं निवडणुकीच्या काळात पाया पडतात. खरंच पाया पडतात का? ते भाव वेगळा आहे. त्या बघ नीट आहे का, कृती वेगळी, कृती विनम्रतेची, भाव वेगळा. अगदी सोप्या भाषेत सांगतो, सगळं देखणं रूप परमार्थाचं, मन संसारिकाचं. इथे परमार्थिक लोक मात खातात. ते पूर्ण परमार्थिक आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या नियमाचं पालन करतात, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर परमार्थिकाचं तेज दिसत नाही, अध्यात्मातला आनंद दिसत नाही. भाव वेगळा आहे. कारण की कर्माचाच मोह आहे. नाही कळालं? मोह कशाचा आहे? कर्म. ही आळंदीतली म्हणा परमार्थात सगळ्याची परिस्थिती, संन्यासी असो परमार्थिक असो, कर्माचाच मोह आहे. त्याच्यामधून मी गेलोय बरं, ह्या प्रकरणामधून. जेव्हा आम्ही आळंदीमध्ये शिकायला होतो माझा अभ्यास चांगला होता, चांगल्याला आवडत नव्हता. मग त्यांची तक्रार काय असायची बघा. आळंदीत तुम्ही अभ्यासाला आलाय, तुमची प्राथमिकता अभ्यास आहे. कधीतरी तुमच्या जीवनात प्रसंग आला तर तुम्ही एकदा चांगल्या विद्यालयामध्ये जे टॉपचे IIT टाईप जाऊन बघा. सगळी मुलं कोणी हाफ चड्डीवर आहे, कोणी स्लीपरवर आहेत, कोणाची केस वाढलेली. देश चालवतात महाराज ते. त्यांच्या वागण्याकडे ना हाफ चड्डीकडे बघू नका, देश चालवतात. मोठे मोठे जे ब्रिज तयार होतात, हे काही राजकारणी करतात का? हे गल्ली बोळातले लोक करतात का? याचं वजन किती, त्याचं वजन किती, तो याच्यावर विमान कसं जाईल, गाडी, हे सगळे बुद्धिमान लोक आहेत महाराज. यांच्या वागण्याकडे पाहायचं नसतं, यांच्या उत्पत्ती काय यांच्या बुद्धीतून, त्याच्याकडे आपण आनंद घेतो. तुम्ही मोबाईल वापरताय, तुम्हाला काय माहिती कुणी संशोधन केले त्याचं? टॉपचा करत जाता, पण ती जी संशोधन करणारी माणसं आहेत ती वेगळी, त्यांची बुद्धी महत्वाची आहे. अभ्यास करणाऱ्या माणसाला गीतेने देखील सूट दिलेली. जिज्ञासूरूपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. शब्द ब्रह्माच्या पलीकडे वागतो, त्याला शब्द ब्रह्म बाधत नाही जो अभ्यास करतोय. तुकोबारांची फार सोपी भाषा आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी, ही एवढं कठीण सांगितलं, एवढ्या सोप्यात ते सांगतात. विठ्ठला विठ्ठला. अभ्यास करणार आहे तो 16 तास अभ्यास करतो. आणि जे खानदानी बुद्धिमान आहेत त्याला असं म्हणत नाही सकाळी उठला का, ब्रश केला का, नाही का, प्रदक्षिणा केली का, त्याचं रिझल्ट काय, ज्या हेतूसाठी तो प्रयत्न करतोय त्याच्यात तो कितपत पुढे गेलेला आहे. तीच माणसं देश चालवतात. संपूर्ण आत्मसमर्पण त्यांनी केलेलं आहे, जीवन दान दिलेले आहेत, मग भाव जन्माला येतो. विठ्ठल विठ्ठल. दुसरा टप्पा, किती टप्पे लक्षात राहतील बघा बरं. दुसरा टप्पा, मग जी लोक कर्मकांड करतात, कर्म करतात, त्यांचं काय, ती त्याच्यावरच मोहासक्त. आणि फार सुंदर सांगतात बरं का शास्त्रीजी, 57 वाऱ्या पूर्ण झाल्या. लक्षात आलं काय आलं? हे कर्मकांड.